तर कुणाकुणाला अशा पद्धतीने सोयाबीन मसाला खायला आवडतो. खूप चविष्ट आणि खूप छान असं इथे आपल्याला सोयाबीन मसाला तयार आहे. एकच नंबर अशी इथे आपल्याला डिश तयार झालेली आहे. धाब्यावर जाण्याची गरज नाही, हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. खूप चविष्ट आणि खूप छान असं इथे आपल्याला घरच्या घरी सोयाबीन मसाला तयार होतोय. तर बघू शकता किती छान आणि खूप चविष्ट असं इथे आपल्याला सोयाबीन मसाला तयार आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता किती छान असं इथे आपल्याला आहे सोयाबीन मसाला तयार झालेला आहे. एकच नंबर असं झालेला आहे. खूप चविष्ट आणि खूप छान असं इथे आपल्याला जेवणाचं ताट तयार आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सोयाबीन मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघू. इथे आपण मसाला काढून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये कांदा, टमॅटो, हरभऱ्याची डाळ, खडा मसाला, एक हिरवी मिरची, खोबरं, आलं, लसूण एवढंच घेतलेले, जास्त काही घालायचं नाही आपल्याला. आणि सोयाबीन घेतलेली इथे मी. तर सोयाबीन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, भिजत घालायची गरम पाण्यामध्ये, मीठ घालून थोडंसं सोयाबीन भिजून घेऊ. बारीक दळून घेऊ आपण मिक्सरला. सोयाबीन छान अशी इथे भिजलेली आहे. गरम पाण्यामध्ये आपण पिळून काढून घेऊया. वरती थोडेसे मसाले घालून घेऊया. एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, टिक्का मसाला घ्यायचा आहे 2 चमचे घेऊया. 2 चमचे बेसन घेऊया. छान मिक्स करून घेऊया. छान मसाला लावून झालेला आहे. सोयाबीन फ्राय करून घेऊ. तेल छान गरम झालेले आहे. आपण थोडी थोडी सोयाबीन तळून घेऊया. एका वेळेस सगळी घालणार नाही, थोडी थोडी घालून कडक मस्त करून घेऊया. सोयाबीन छान फ्राय झालेली आहे, काढून घेऊया. अशा पद्धतीने कडक छान अशी मस्त सोयाबीन कडक करून घ्यायची, काढून घेऊया. जास्त पण कडक नाही करायची, नॉर्मल कडक करून घ्यायची. गॅस फुल करायचा, पटकन तळून घ्यायची. सर्व सोयाबीन आपल्याला फ्राय झालेली आहे, काढून घेऊया. तेल काढून घेऊया, म्हणजे याच कढईमध्ये आपल्याला भाजी परतून घेऊया. एक छोटा चमचा जिरे घालून घेऊया. उभा कट केलेला कांदा, ढोबळी मिरची घालून घेऊया. छान परतून घ्यायची. इथे तुम्हाला खडे मसाले घालायचे असेल तर घालून घ्यायचे. मी खडा मसाला दळायला घातलेला, म्हणून मी खडा मसाला इथे घालणार नाही आहे. कांदा छान परतून झालेला आहे. कांदा मिरची एक साईडला करून आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. मसाल्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ मसाला, गरम मसाला, हिंग. छान परतून घेऊया. कांदा टमॅटोची गिरवी घालून घेऊया. गॅस कमी ठेवून मसाला छान परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. थोडंसं गरम पाणी घालून आपण मसाला थोडासा पातळ करून घेऊ. इथे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. जेवढी भाजी बनवायची त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे. मसाला छान शिजून घेऊया. छान मस्त अशी भाजी उकळलेली बघू शकता. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, कस्तुरी मेथी घालून घ्यायची आपल्याला. आता इथे आपण सोयाबीन घालून घेऊया. भरपूर अशी सोयाबीन घातली. आता भाजी पण छान अशी मस्त आपल्याली होणार आहे. आपली भाजी ढाबा स्टाईल तयार होते. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी बनवू शकता. कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपल्याला हातावर चुरगळून कस्तुरी मेथी घालून घ्यायची. हिरवी कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया.
ह्या स्टेपला आपल्याला थोडंसं दही फेटून घेऊन घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी दही इथे चमच्याने फेटून घेतलेलं आहे. दही आपण आता याच्यावरती घालून घेऊया सोयाबीनवरती. छान भाजी मिक्स करून घेऊया. गॅस कमी ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकता आपल्याला सोयाबीन मसाला किती छान असं मस्त इथे झालेला आहे. सोयाबीन मसाल्यामध्ये कोणी कांदा मिरची वगैरे घालत नाही. ज्याला आवडतं ते घालतं. तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालतं. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घेतो सोयाबीनच्या भाजीवरती. इथं आता आपल्याला झालेला आहे सोयाबीन मसाला तयार. तर कशी वाटते रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आपल्याला सोयाबीन मसाला तयार आहे. एकच नंबर अशी इथे आपल्याली सोयाबीन मसाला भाजी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा सोयाबीन मसाला बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने सोयाबीन मसाला नक्की बनवून बघा. धन्यवाद.